नमस्कार. श्रीदृश्य बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 16 एप्रिल 2025 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती विमानतळाच्या उद्घाटनावेळी प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचे नाव झळकले आणि त्यानंतर सुरू झाला या नावावरनं गोंधळ. या प्रकरणावर आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने अधिकृत खुलासा केला आहे. पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. 16 एप्रिलला पार पडलेल्या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात दाखवण्यात आलेल्या दृकश्राव्य क्लिपमध्ये प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ असे नाव झळकलेत. यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्यात आणि नामकरणावरनं संभ्रम निर्माण झाला. मात्र या संदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की शासन स्तरावर अधिकृतरित्या कोणताही नामकरणाचा निर्णय घेण्यात आलेला नाही. हा उल्लेख कार्यक्रम व्यवस्थापन एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे घडलेली चूक आहे. क्रिएटिव्ह क्लिप्स तयार करताना MADC ला कोणतीही पूर्वसूचना दिलेली गेली नव्हती. त्यामुळे हे दृश्य सादरीकरण कोणत्याही शासन निर्णयाचे प्रतिनिधित्व करत नाही, असे MADC ने स्पष्टपणे सांगितले आहे. सध्या संबंधित विमानतळास अमरावती विमानतळ असे अधिकृत नाव आहे. MADC ने संबंधित एजन्सीकडनं स्पष्टीकरण मागवले असून दोषींवर कारवाई होणार असल्याचेही जाहीर केले आहे. नामकरण हा एक संवेदनशील विषय असतो. अमरावतीकरांच्या भावना आणि संत गुलाबराव महाराज यांच्यावरील श्रद्धा या पार्श्वभूमीवर MADCचं हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे. यापुढे या नावाचा कोणताही अधिकृत वापर फक्त शासन निर्णयानंतरच होईल, हे लक्षात घ्यायला हवं. अमरावतीच्या नवाते चौकात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विमानतळ, मेडिकल कॉलेज, टेक्सटाईल पार्क अशा महत्वपूर्ण योजनांबद्दल राणा दाम्पत्याने मुख्यमंत्रींचा भव्य सत्कार केलाय. आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती विमानतळाचे यशस्वी लोकार्पण, एशिया खंडातील पहिले पायलट ट्रेनिंग सेंटर, शासकीय मेडिकल कॉलेजसाठी 1600 कोटींची निधी, नांदगाव पेठ MIDC मध्ये टेक्सटाईल पार्क, 832 कोटींचा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी, 175 कोटींची ग्रामीण पोलीस वसाहत व CRF अंतर्गत मंजुरी या सर्व योजनांबद्दल मुख्यमंत्र्यांचा हार, फटाक्यांची आतिषबाजी आणि मोठ्या जल्लोषात सत्कार करण्यात आला. अमरावतीच्या विकासाचे श्रेय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाच जाते, असे गौरवोद्गार आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी काढलेत. अमरावतीसाठी ऐतिहासिक योजना आणल्याबद्दल नवाते चौकात मुख्यमंत्र्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला. तो फक्त एका नेत्याबद्दलचा आदर नाही, तर अमरावतीच्या उज्ज्वल भविष्यासाठीचीही आशा आहे. अमरावतीतील शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बहुउद्देशीय सभागृह आणि आंतरगृह क्रीडा संकुलाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बहुउद्देशीय सभागृह आणि आंतरगृह क्रीडा इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. या आधुनिक क्रीडा संकुलामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरभरून संधी मिळणार असून अमरावती शिक्षणाचे केंद्र म्हणून अधिक सक्षम होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, प्रवीण तायडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार,
प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे हे उपस्थित होते. या संकुलासाठी पीएम उषा योजना अंतर्गत 8 कोटी आणि विद्यापीठाच्या साधारण निधीतून 5 कोटी असा एकूण 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 2401 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली ही इमारत 2 मजली असून त्यात बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, योगा, मार्शल आर्ट्स यांसारख्या आधुनिक इनडोअर क्रीडा प्रकारांना वाव मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. यावेळी डॉक्टर बारहाते यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केलेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ही अत्याधुनिक क्रीडा संकुल योजना अमरावतीला शिक्षण व क्रीडा क्षेत्रात नवीन उंचीवर नेईल अशीच अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे. राजकारण आणि सुरक्षा यामध्ये समन्वय नसेल तर गोंधळ होतोच. अमरावती विमानतळावर अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आणि पोलिसांमध्ये वाद झाला. एवढंच नव्हे तर राज्यमंत्री दर्जा असलेल्या निलेश हेलोंडे पाटील यांनाही पोलिसांनी आत जाण्यापासून रोखलेत. पाहूया हा गोंधळ नेमका कशामुळे झाला. महिला आमच्या महत्वाच्या पदाधिकारी अमरावती विमानतळावर मोठा गोंधळ झाला. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आणि शिवसैनिकांना विमानतळ प्रवेशद्वारावर पोलिसांनी थांबविले. त्यानंतर वातावरण चिघळले. विशेष म्हणजे वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री दर्जाधारक निलेश हेलोंडे पाटील यांनाही पोलिसांनी ओळख न पटल्यामुळे आत जाण्यास मज्जाव केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले हेलोंडे पाटील यांना प्रवेश न मिळाल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. पोलीस आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. ही घटना विमानतळावर सुरक्षतेतील असमन्वय आणि समन्वयाच्या अभावाची स्पष्ट साक्ष देणारी आहे. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहत असून राजकीय पदाधिकाऱ्यांच्या ओळखीची खात्री न होणं ही सुरक्षतेतील गंभीर त्रुटी मानली जात आहे. राजकीय व्यक्तींचा सन्मान राखणं आणि सुरक्षेची जबाबदारी पार पाडणं या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. अमरावती विमानतळावर झालेला हा वाद प्रशासनातील असमंजसपणाचं द्योतक आहे. महात्मा फुले यांच्यावर आधारित चित्रपटात कोणतेही दृश्य वगळू नये, तो जसाच्या तसाच प्रदर्शित करावा अशी एकमुखी मागणी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली आहे. पाहूया याबद्दल संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपट 11 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. मात्र काही संघटनांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे हा चित्रपट थांबविण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर क्रांतिज्योती ब्रिगेड, महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था, महात्मा फुले उत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आलाय. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा संपूर्ण इतिहास सत्यावर आधारित आहे. त्यांच्यावर चित्रित दृश्यांमधनं जर कोणी विरोध केला असेल तर त्याचा इतिहास दाखवणं चुकीचं नाही, असा स्पष्ट संदेश आंदोलकांनी केला आहे. चित्रपटातील एकही दृश्य वगळू नये आणि तो लवकर प्रदर्शित करावा अशी एकमुखी मागणी आंदोलकांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. जर दृश्य वगळण्यात आले तर महात्मा फुले यांचे अनुयायी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. गाड करा आणि जुना इतिहास दाबून टाका. हे कसं सर्व समाजासाठी आदर्श असलेले महात्मा फुले त्यांचा इतिहास दाखवलाच गेला पाहिजे. ज्या ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला तो त्रास लोकांना कळलाच पाहिजे. आणि तुमच्या पिढीला देखील तुमच्या ज्या भविष्यात जे तुमची पिढी आहे, तरुण पिढी, त्यांना परिणाम वगैरे होणार नाही. त्यांना तुम्ही समजून सांगा की आपल्या लोकांनी पूर्वजांनी जे केलं आहे ते वाईट कृत्य होतं, अशा प्रकारचं वागणं तुम्ही करू नये असं तुम्ही समजून सांगा ना. उलट तुम्ही ही भाषा वापरता की जो हमसे टकराएगा तो मिट्टी में मिल जाएगा, ती भाषा आम्हाला येते. महात्मा फुलेंचे अनुयायी काही ते बांगड्या घातलेले नाही आहे. ही भाषा बिलकुल बरी नाही. त्या भाषेचा आम्ही विरोध करतो, निषेध करतो. तुमच्या या
संघटनेचाही निषेध करतो. महात्मा फुले यांच्या सत्य घटनांवर आधारित चित्रपटात कोणतीही तडजोड नको आहे, हीच लोकांची भावना आहे. आता पाहावे लागेल की प्रशासन आणि निर्माते यावर काय निर्णय घेतात. अकोला शहरवासीयांना आता पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा ठरणार आहे. काटेपूर्णा धरणातील जलसाठा कमी झाल्यामुळे महानगरपालिकेने पाणी पुरवठ्याचा नवा शेड्यूल जाहीर केला आहे. यापुढे दर 5व्या दिवशीच पाणी मिळणार आणि त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातील साठा हा दिवसेंदिवस घटत चालला आहे. यामुळे पूर्वी 3 दिवसाआड दिला जाणारा पाणी पुरवठा आता हा 5 दिवसाआड करण्यात आला आहे. सध्या धरणात 22.83 दलघमी मीटर इतका साठा आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ थोड्याशा फरकाने जास्त आहे. दरवर्षी याच दिवशी 26.45% जलसाठा होता, तर यंदा 26.99% आहे. परंतु वाढते तापमान, सतत वाढणारी पाण्याची मागणी आणि उन्हाळ्याचे चटके लक्षात घेता येत्या काही दिवसात हा साठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अकोला महापालिकेच्या पाणी विभागाने नागरिकांना जागरूक आणि जबाबदार राहण्याचे आवाहन केले असून गरज असेल तेव्हाच पाणी वापरण्याची सूचना दिली आहे. तसेच अनावश्यक वापर, गळणाऱ्या नळांची दुरुस्ती आणि पाण्याचा पुनर्वापर यावर भर द्यावा, असेही आवाहन महापालिकेने केले आहे. अकोलावासियांसाठी ही परिस्थिती बिकट आहे आणि यावर उपाय एकच, पाणी वाचवा, भवितव्य वाचवा. आपण सर्वांनी जबाबदारीने वागले तरच ते येत्या काही महिन्यात संभाव्य पाणी टंचाईपासून वाचू शकतो. आंतरराष्ट्रीय सहकार 2025 निमित्त अमरावतीत सामाजिक बांधिलकी जपणारा एक स्तुत्य उपक्रम पार पडलाय. जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालय आणि शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाने सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडविला आहे. पाहूया संपूर्ण रिपोर्ट. 16 एप्रिल रोजी जिल्हा विषयक लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था अमरावती आणि शासकीय रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय सहनिबंध सुदाम रोडके, जिल्हा विशेष लेखापरीक्षक जगदीश गवडे आणि सुनीता पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेत. यावेळी डॉक्टर राहुल खराटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात फणस, आवळा, बेहडा आणि पेरू अशा स्थानिक वृक्ष प्रजातींची वृक्षारोपण करण्यात आलेत. शासकीय यंत्रणेतर्फे सुरू असलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यातील हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून तो आयोजित करण्यात आला. याच कार्यक्रमात कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाविरोधात मार्गदर्शन शिबिर देखील घेण्यात आले, ज्यामध्ये प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम 2013 या कायद्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात एकूण 30 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलेत. या कार्यक्रमासाठी जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, योगेश पांझडे, संगीता गायधणे, जयंतराव गावंडे, प्रवीण कळसकर यांचे विशेष सहकार्य लाभलेत. कार्यालय अधीक्षक सुनीललाल राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. सामाजिक उत्तरदायित्व, पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्य यांचा त्रिवेणी संगम असलेला हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरतो आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे हे स्वरूप प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या पातळीवर जोपासावेत. रणथंबोरमध्ये मछली होती, आता मेळघाटमध्ये आलीये तिची भावंड. लेडी ऑफ द लेक. सुमारे 1.5 तास पर्यटकांसमोर वावरणारी ही वाघीण झाली आहे चर्चेचा विषय. मेळघाटच्या तलावात उन्हाळ्याचा निवांत क्षण जगणारी ही वाघीण आता फोटोग्राफर्स आणि निसर्गप्रेमींच्या हृदयात घर करते आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शहाणू सफारीमध्ये निसर्गप्रेमी आदित्य दामले, छायाचित्रकार मिलिंद जोग आणि वनमित्र राजेश बाळापुरे यांना एक दुर्मिळ आणि अविस्मरणीय अनुभव लाभलाय. गुल्लरघाट तलावाच्या काठावर उन्हाळ्यात पाणी आटते आणि हिरवळीचे गवतड तयार होते. याच भागात चितळ, सांबार आणि मोर मुक्तपणे चरत असतात. सर्व काही शांत आणि नियमित चालू असताना तलावाच्या मध्यभागी पाणी कमी आणि पाण वनस्पती जास्त असलेल्या जागेवर एक रुबाबदार वाघीण आरामात विसावत होती. दुर्बीण लावताच समोरच तेजस्वी वाघोबा दिसले आणि मिलिंद जोग यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात
त्या क्षणांचे अद्वितीय रेकॉर्डिंग केलेत. विशेष म्हणजे माकड, सांबार, चितळ, मोर एकाही प्राण्याने कॉल दिला नाही. कारण कोणालाच कल्पना नव्हती की वाघीण अगदी त्यांच्या जवळच आहे. या वाघिणीने तब्बल 1.5 तास पर्यटकांपुढे विविध पोजेस दिल्यात, एकही क्षण न चुकता. निसर्गप्रेमी आदित्य दामले यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की आमच्या 28 वर्षाच्या तपश्चर्येला आज खरा अर्थ मिळालाय. रणथंबोर मधील मछलीप्रमाणेच ही वाघीण देखील मेळघाटची ओळख ठरेल आणि लेडी ऑफ द लेक म्हणून प्रसिद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हिरव्या कुशीत लेडी ऑफ द लेकचं आगमन झाले आहे. आता ही वाघीण बनणार आहे हौशी पर्यटकांची नवी आवड आणि छायाचित्रकारांची नवी प्रेरणा. या नैसर्गिक भेटीने सिद्ध झालं आहे की मेळघाट फक्त जंगल नाही, तो जिवंत जंगलाचा आत्मा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा एमआयडीसी परिसरात सकाळी घडलेला भीषण अपघात. मनोरमा जैन डाळ मिलमधील स्टोरेज कोसळून 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 2 मजूर गंभीर झाले आहेत. या अपघातामुळे कामगार सुरक्षेच्या मोठ्या प्रश्नांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यवतमाळ शहरालगतच्या लोहारा एमआयडीसीतील मनोरमा जैन डाळ मिलमध्ये सकाळी डाळ साठवण्यासाठी उभारलेले स्टोरेज अचानक कोसळले. या घटनेमुळे 5 मजूर थेट कोसळलेल्या भागाखाली दबलेत. यामध्ये वर्धा येथील भावेश कडवे तर खंडवा येथील मुकेश सुरेश काजले आणि सुरेश काजले या तिघांचा या घटनेत जागीच मृत्यू झालाय. तर दिलीप धुर्वे आणि करणसिंग धुर्वे हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत. पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेने कामगार सुरक्षेच्या उपाययोजना, मिलच्या देखभाल व्यवस्थापनाची दुरावस्था यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डाळ स्टोरेज कोसळण्यामागचं नेमकं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोलीस तपास सुरू आहे. एकीकडे उद्योजकता आणि रोजगार वाढीचा गवगवा आणि दुसरीकडे मजुरांच्या सुरक्षेचा ढासळलेला ढाचा. या घटनेत 3 कुटुंबियांनी आपल्या कर्त्याला गमावले आहे. विकास कामाच्या नावाखाली कामगारांना जीव गमवावा लागतो हे अतिशय दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी आता तरी कोणी जबाबदारी घेणार का हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. हर घर जल म्हणणाऱ्या सरकारच्या घोषणा हवेत विरल्या आणि एका निरागस चिमुकलीचा जीव पाण्यासाठी गेला. 12 वर्षाची वेदिका केवळ पाणी भरायला गेली होती, परंतु तिला जीव गमवावा लागला. केंद्र सरकारच्या हर घर जल या योजनेचा हा फक्त भेसूर चेहरा पहा. फक्त ढोल आणि घोषणा, परंतु जमिनीवर कोरडे नळ आणि मृत्यूची सावली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कठोडा येथील पाडवी वस्तीत राहणारी 12 वर्षीय वेदिका सुरेश चव्हाण ही रोजच्या प्रमाणे अरुणावती नदीवर पाणी भरायला गेली होती. पाय घसरून ती नदीत पडली आणि जिवंत परतलीच नाही. हर घर जल ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ती 2019 पासून सुरू आहे. कोट्यावधी रुपये खर्च झालेत, परंतु कठोडा येथील पारधी वस्तीत आजही एकही घर पाण्याने जोडलेले नाही. गावात फक्त एक हातपंप आहे आणि तोही अपुरा. महिलांना, मुलांना आजही पाण्यासाठी नदीकाठी जावं लागतं. या वस्तीचा हर घर जल या योजनेत समावेश असूनही पाणी पुरवठ्याची एकही ठोस व्यवस्था नाही. वेदिकाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर परिसरात शोककळा आणि संताप दोन्ही पसरला आहे. बेड्यावर आर्णी तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये आत्तापासून तिथून नळ योजना सुद्धा नाही आहे, तिथं लाईन सुद्धा नाही आहे, त्या बेड्यावरची मुली इथून नदीवर गेली, नदीवर जाऊन इथून पाय घसरून पडली. ते तिथून येत असताना प्रशासनानं आर्णी तालुक्यामधून एकही आमच्या इथं नळसुद्धा इथून पारधी बेड्यावर कोणती योजना नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक बरी गेला, आता तुम्हाला गेला नाही पाहिजे. माझी प्रशासनाला हेच विनंती आहे बा, आता चांगल्या याच्यानं लक्ष देण्यात यावे त्या गावामध्ये. त्या गावाचा इथून एखाद्या कोणाचा जीव गेला नाही पाहिजे. तिथं नळ योजना लाईन काहीच नाही का? काहीच नाही आहे, आतापर्यंत तरी लाईन नाही आहे. याआधी तुम्ही प्रशासनाला निवेदन दिले नाही का? हो, दिलं आहे निवेदन. प्रशासनाला मी कितीकडे जाऊन निवेदन दिलं आहे, जिल्हाधिकारीला. काहीच झालं नाही का? काहीच नाही. किती लोकांची वस्ती आहे? 200 लोकांची वस्ती आहे आतापर्यंत. अच्छा. हे मग पाणी आणायला गेली ती का नदीत? हो, पाणी आणायला गेली ती. तिथंच इथून भांडी धुवायला, कपडे धुवायला गेली. कपडे धुणे, आंघोळ करणे.
म्हणजे नेहमी तुमच्या गावातले सगळेच जण पाण्याचं काम पडलं तर नदीतच जातात. नदीचं जातात. लाईन नाही तिथं काही नाही. रातच्यानं कधी पाणी संपलं तर संध्याकाळी जाऊ शकतात. हं. आपल्या घरी आता पाणी संपलं तर संध्याकाळी बी जाऊ शकतात. गावकरी आणि नातेवाईक प्रशासनाच्या निष्काळजीपणाला दोषी धरत आहेत. पाणी नव्हतं म्हणून माझं मूल गेलंय. वेदिकाच्या आईचं फक्त 2च शब्द, परंतु त्या शब्दातून संपूर्ण व्यवस्थेचं अपयश स्पष्ट होत आहे. आर्मी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांनी आता पाणी टंचाई दूर करण्याच्या आश्वासनांची उजळणी केली आहे. परंतु एक प्रश्न आज प्रत्येकाला छळतोय, तो म्हणजे एका चिमुरडीचा बळी गेल्यानंतरच का जाग येते प्रशासनाला. काय सांगायचं आहे, त्या गावामध्ये काहीच पाणी नाही आहे. त्याच्यामुळे नाही का 4-5 मुली नाही का गेल्या त्या नदीवर कपडे धुवासाठी. लहान लहान मुली गेल्या आता. एका मुलीला नाही का वाचवासाठी दुसरी मुलगी गेली आणि त्याचा परत जीव चालला गेला. म्हणजे पाण्याचा प्रकोप आहे, म्हणजे काहीच नाही तिथे पाणी. त्याच्यामुळे नाही का संपूर्ण नुकसान झालेलं आहे. वेदिका गेली आणि तिच्यासोबत हर घर जल योजनेची असंवेदनशीलता, बोगस अंमलबजावणी आणि निष्काळजी प्रशासनाचाही मुखवटा फाटला. पाण्याच्या हक्कासाठी अजून किती वेदिका मरणार. भाषा ही लोकांना जोडणारी असते, तोडणारी नाही. आणि हेच पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेच्या उर्दू फलकावरून निर्माण झालेल्या वादात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे की उर्दू कोणत्याही धर्माशी जोडलेली नाही आणि तिच्या वापरावर कोणताही कायदेशीर अडथळा नाही. पाहूया सविस्तर रिपोर्ट. अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या फलकावर मराठीसह उर्दू भाषेचा वापर करण्यात आलाय. याला विरोध करत नगरपालिकेच्या माजी नगरसेविका वर्षा संजय बागडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने फलक लावण्यास परवानगी दिल्यानंतर त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलाय की उर्दू ही एक लोकभाषा आहे. ती कोणत्याही धर्माशी जोडलेली नाही. मराठीसह अन्य भाषांचा वापर कायद्याने प्रतिबंधित नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फलकांवर इतर भाषांचा वापर महाराष्ट्र अधिकृत भाषा कायद्यांच्या विरोधात नाही. भाषिक विविधतेचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे. या निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक वादावर पडदा टाकत भाषाविषयक सामंजस्य आणि विविधतेचा सन्मान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माननीय उच्च न्यायालय ने जो कल निर्णय दिया है पातूर नगर पालिका के उर्दू बोर्ड के लिए लगाने के, मैं उसका सबसे पहले अभिनंदन करता हूं। हमारी पातूर नगर पालिका जब से स्थापना हुई है 1956 से, यहाँ पर दफ्तर बल्दिया करके उर्दू का बोर्ड हमारे बुज़ुर्गों ने नगर पालिका में शुरू किया था। उसी के मद्देनज़र नई बिल्डिंग पर हमने 2020 में नई बिल्डिंग पर मराठी के साथ साथ उर्दू का भी समावेश हो यहाँ की लोक संख्या के हिसाब से, तो इसके खिलाफ़ में नगर पालिका के ठहराव के खिलाफ़ में बगाड़े मैडम अपील में गई। सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, कलेक्टर, कमिश्नर के तरफ गए थे, लेकिन हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट ने ये निर्णय दिया है कि उर्दू की कोई आपत्ति नहीं होना चाहिए। उर्दू जो घटना है उसमें उर्दू का समावेश है, इसलिए मैं सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट का अभिनंदन करता हूं और यहाँ की जनता की तरफ से पूरी मुबारकबाद पेश करता हूं। धन्यवाद, शुक्रिया, जय हिंद। सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे केवळ उर्दूच नव्हे तर सर्व लोकभाषांचा आदर राखण्याचा संदेश देण्यात आला आहे। विविध भाषांमध्ये एकता आणि सुसंवाद निर्माण होण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा। नागपूरमध्ये गर्दीच्या ठिकाणी अनोळखी महिलांपासून जबाबदारी घ्या। 13 लाखांहून अधिक किमतीचं सोनं चोरणाऱ्या महिलेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना आहे बडकस चौक ते बस स्थानक रस्त्यावरील। पाहूया हा थरारक तपास। हिंगणघाट येथील देवगीकर ज्वेलर्सचे मालक मागील 20 वर्षांपासून नागपूरच्या बडकस चौकातील रमेश ज्वेलर्स कडनं सोने खरेदी करीत होते। 28 मार्च 2025 रोजी त्यांनी 224 ग्रॅम सोनं खरेदी केलं आणि बस स्थानकाकडे निघाले असताना एका अज्ञात महिलेसोबत रिक्षा केली।
निलेश ड्रायव्हर समोर ते उतरले आणि खासगी बसमध्ये चढत असताना लक्षात आलं की सोन्याने भरलेली पर्स चोरी केली गेली आहे। या तक्रारीनंतर गणेशपेठ पोलिसांनी कलम 303 VNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। तपासादरम्यान पोलीस अंमलदार पवन मालखेडे यांनी सतत 4 ते 5 दिवस परिसरात सीसीटीव्ही तपासत बाजारात खरेदीदार म्हणून संशयित महिलेचा शोध घेतला। शेवटी ती महिला चिटणीस पार्क चौकात दिसली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। विश्वासात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे। एकूण 13,54,056 रुपयांच्या सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, अप्पर आयुक्त प्रमोद शेवाळे, उपायुक्त महक स्वामी, सहाय्यक आयुक्त अनिता मोरे मार्गदर्शनात पार पडली। मल्हारी डोईफोडे, समीर शेख, पवन मालखेडे, वैभव यादव, दलित लोखंडे, सुमेध नितनवरे, सागर धवन, मेशा चरपे व आरती राठोड या तपास पथकात होते। गणेशपेठ पुलिस स्टेशन में 28 तारीख को एक गुना दाखिल हुआ है। उसका जो CR नंबर है 122 अपराध क्रमांक भारतीय न्याय संहिता कलम 303(2) के तहत ये गुना दाखिल हुआ है। बड़कस चौक जो है, बड़कस चौक में रमेश ज्वेलर्स जो है उसके सामने से एक जो व्यापारी है जो फिरियादी है यहाँ इसमें का, उनका नाम है प्रमोद नानाजी देवगिरकर। इनका दुकान जो है वो हिंगन घाट में है और गए 20 साल से वो रमेश ज्वेलर्स के पास से ज्वेलरी खरीदते हैं और वहाँ पे बेचते हैं। तो 28 मार्च को उन्होंने इसी तरह से हमेशा की तरह वहाँ से ज्वेलरी खरीदी और वो बस से जाने के लिए वहाँ से निकले। तो वहाँ पे उन्होंने एक ई रिक्शा में बैठे हो, तो ई रिक्शा में बैठने के बाद उनके साथ एक महिला बैठी थी और वो महिला ने उनके जो बैग था, वो बैग से जो ज्वेलरी थी वो ज्वेलरी चुराई थी। लेकिन ये जब बस में बैठे और बस में बैठने के बाद उन्होंने देखा, तब उनके ध्यान में आया कि इनकी ज्वेलरी चोरी हुई। तो उनका जो शक था वो उस महिला पे था, लेकिन हमने सीसीटीवी के द्वारा उसका हमने पूरा छानबीन किया, हमारे तपास पथक के जो अधिकारी और अमलदार है उन्होंने, तो हमें कोई भी क्लू नहीं मिल रहा था। हमने बहुत सारा 200 घंटे का सीसीटीवी फुटेज हमने खंगाला है। उसमें उसने चेहरे पे ढका हुआ था, इसकी वजह से वो आइडेंटिफाई नहीं हो रही थी, लेकिन उसकी चाल थोड़ी अलग थी, चलने की जो उसका हैबिट था वो अलग था। उसके ऊपर से हमारे जो डिटेक्शन के जो अधिकारी PSI डोईफोड़े और दूसरे जो हमारे अमलदार है, वो अमलदार उसमें से ज़्यादा पवन मालखेड़े, वैभव यादव, दलित लोखंडे, समीर शेख और सुमेध नितनवरे, सागर और हमारे लेडी कर्मचारी मेघा और आरती, इन्होंने इसमें अच्छी तरह से छानबीन करके उस आरोपी को ढूंढा। उससे उन्होंने मालूमात ली, उससे हमने इंट्रोगेट किया। इंट्रोगेट करने के बाद बहुत मशक्क़त के बाद उसने वो कबूला और उसके पास से हमने कुल 13,54,000 रुपये का 153 ग्राम सोना बरामद किया है। ये जो रामटेके नगर जो टोली है अजनी में, वहाँ की ये रहने वाली महिला है जो आरोपी है। जैसे मैंने अभी बताया कि 153 ग्राम मुद्देमाल सोने के जो जेवरात है वो हमने हस्तगत किए हैं और उसका कुल मूल्य होता है 13,54,056 रुपये। इतना मुद्देमाल हमने जप्त किया है। 13 लाखांचं सोनं परत मिळालं असलं तरी सावध राहणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे। गर्दीच्या ठिकाणी असताना आपल्या वस्तूंवर लक्ष ठेवा। नागपूर शहरात जनावरांची अमानुष वाहतूक उघडकीस आली आहे। भांडेवाडी रेल्वे पटरीजवळ एका बोलेरो पिकअप गाडीत 15 गोवंश जनावरं क्रूरतेने कोंबून ठेवलेली आढळून आलीत। यातील 2 जनावरांचा मृत्यू झाला असून चालक पळून गेला आहे। पाहूया संपूर्ण तपशील। 15 एप्रिलच्या रात्रीपासून पोलीस उपनिरीक्षक भोजराज किशोर प्रधान पोलीस स्टेशन पारडी हे रात्री पाळीवर कर्तव्यावर होते। 16 एप्रिलला सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान
भांडेवाडी रेल्वे पटरीजवळ एक्सिस बँक एटीएम समोर एक बेलोरो पिकअप गाडी फसल्याची माहिती वायरलेसवरनं मिळाली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना गाडीत 15 गोवंश जनावरे क्रूरतेने दाटीने बांधलेली दिसून आली. गाडीत पाणी चारा काहीच नव्हतं. दुर्दैवाने यामध्ये 2 जनावरांचा मृत्यू झाला होता. चालक हा घटनेनंतर फरार झाला. एमएडीसी पोलिसांनी गाडी आणि जनावरे ताब्यात घेतली असून बीड गावातील गोवंश संरक्षण संस्थेत जनावरांना हलविण्यात आले. गाडीतून 4 लाख किमतीची बेलोरो आणि अंदाजे 1.5 लाखांची जनावरे असा एकूण 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी BNS कलम 325, प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960 चे कलम 5, 9, 11, मोटर वाहन कायद्याचे कलम 3, 180, 5, 181 अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे. गुन्ह्यांची नोंद 228/2025 अंतर्गत झाली असून पुढील तपास सुरू आहे. पारडी पुलिस स्टेशन नागपुर सिटी में आज कंट्रोल रूम से हमें एक कॉल आया था. उस कॉल में एक भांडेवाड़ी रेलवे स्टेशन की तरफ एक रेलवे ट्रैक पे एक गाड़ी अटकी पड़ी है, जिस गाड़ी में गोवंश जानवर हो सकते हैं, ऐसा कॉल था. उसके मुताबिक हमने वहां पे जाके तहकीकात की तो वहां पे जो गिट्टी रहती है उसमें एक गाड़ी फंसी थी, बोलेरो पिकअप. तो उस गाड़ी को जब हमने निरीक्षण में लाया तो उसमें पता चला कि 15 गोवंश जानवर उसमें बुरे तरीके से उनको वहां पे रखकर ट्रांसपोर्टिंग करने के हेतु से वो गाड़ी कुछ बंद पड़ी रहेगी या कुछ हुआ रहेगा, तो वो उसमें जो आरोपी है, चालक है, वो भाग चुके थे. और हमें जो गाड़ी मिली उसमें जो 15 जानवर मिले उनको हमें रेस्क्यू करके हमने गौशाला में दाखिल किया. उसमें से 2 जानवर हमें मृत स्थिति में पाए. तो उन जानवरों को हमने जो वेटरनरी डॉक्टर्स है नागपुर सिटी में, उनके मार्फत हम उनको PM पोस्टमार्टम के लिए भेजा है. और उसमें जो अधिकतर उसमें जो कार्रवाई के सेक्शंस है वो ऐड करके हम गुना दाखिल कर रहे हैं. इस घटना के अंतर्गत जो गाड़ी और जानवर ऐसे कुल मिला के 5,50,000 का मुद्देमाल हमने जब्त किया हुआ है. ये पारडी पुलिस स्टेशन जो है नागपुर सिटी का एक एंड पॉइंट का पुलिस स्टेशन है. यहाँ से नागपुर ग्रामीण की हद शुरू होती है. तो यहाँ पे हमने जो हमारा भंडारा हाईवे है वहाँ पे हमने इस रूट को रोकने के लिए या कार्रवाई करने के लिए हमने वहाँ पे एक पॉइंट लगाया हुआ है. उसमें रात में रोज नाकाबंदी रहती है. हम दिन में तो पुलिस वाले हम सब गश्त में और ये इसमें तो इन्फॉर्मेशन हमें मिलती है, लेकिन रात में इन्फॉर्मेशन अगर मिली तो उसके लिए हमको वहाँ पे एक्शन लेने के लिए हमने एक नाकाबंदी का पॉइंट लगाया हुआ है. और नाइट में जो बीट पेट्रोलिंग और हमारे अधिकारी जो नाइट में रहते हैं वो इसी तरीके से इसको फोकस रख के हम पेट्रोलिंग भी करते हैं. हालांकि जो रोड आते हैं वो मल्टीपल कहीं पे भी जो कापसी पुलिया से कनेक्ट होके आते हैं, तो वहां से हमने कहीं अगर घटना मिलती है या इन्फॉर्मेशन मिलती है तो उसको वर्कआउट करने के लिए उस पॉइंट से हमें आसानी होता है. प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं अजूनही थांबलेली नाहीत. नागपूर पोलिसांनी यावेळी तत्परतेने हस्तक्षेप करत जनावरांचे जीव वाचविलेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून अशा अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नांदेड जिल्ह्यातून संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गावाचा उपसरपंचच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असल्याचे उघड झाले असून पीडित मुलीने या अत्याचारातून एका मुलीला जन्म दिला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. नांदेड जिल्ह्यातील तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका गावातीलच 55 वर्षीय उपसरपंच बाबूराव तोपेकर याने अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा अत्याचार वर्षभरापूर्वी झाला होता. मुलगी गप्प राहिली, परंतु काही महिन्यानंतर तिची गर्भधारणा झाली आणि महिन्यांपूर्वीच तिने एका मुलीला जन्म दिला आहे. या नवजात मुलीची विक्री करण्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. या घटनेची माहिती मिळताच तामसा पोलीस ठाण्यात
विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपी बाबूराव तुपेकर याला अटक केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना माहिती देताना सांगितले की गुंगीचे औषध देऊन अत्याचार झाला, त्यातून गर्भधारणा झाली आणि नंतर डिलिव्हरी झाली. आरोपी अटकेत असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना केवळ कायद्याचा प्रश्न नसून समाज मन हलवणारी आहे. न्यायासाठी आणि पीडितेसाठी योग्य कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आता जोर धरत आहे. तामसा पोलीस स्टेशनमध्ये 14 एप्रिल संध्याकाळी एक गुन्हा दाखल झालेला आहे. रिपोर्ट असा झाला होता की एक पॉक्सोच्या प्रकरण आहे, ज्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी आहे, ज्यांच्यावर की त्यांची कंप्लेंटमध्ये असं आहे की दारू व गुंगीच्या गोळ्या टाकून ते न्यास दिले आणि त्यानंतर अत्याचारचे प्रकरण झालेलं आहे. आणि नंतर गर्भधारणा पण झाला आणि विष्णुपुरी नांदेडमध्ये त्यांची डिलिव्हरी झाली, असं ते पूर्ण प्रकरण आहे. आणि त्यामध्ये जे संशयित आरोपी आहे, एलेज्ड आरोपी आहे, त्यांना तामसा पोलीस टीमने अटक केलेला आहे. आज कोर्टमध्ये पेश करणार आणि त्यांची पूर्ण तपास स्टार्ट टू एंड आम्ही करू. आणि लवकरच त्यामध्ये अजून जे काही डिटेल्स आहे, जे काही ॲलिगेशन आहे की पैसेचे घेवाणदेवाण झाला, ते सर्व डिटेल्स आणि सर्व फॅक्ट्स इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल. सर, त्या मुलाची विक्री वगैरे केली अशी चर्चा काय सतत आहे? चर्चाची आता मी व्हेरीफाय करू शकणार नाही आहे. खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे, खूप सेन्सिटिव्ह इन्सिडेंट आहे, त्यामुळे डिटेल्स मी सांगू शकणार नाही विदाऊट व्हेरिफिकेशन. ते तपासमध्ये सर्व समोर येईल. जर खरंच हा घटना घडलेली आहे की नाही, तपासमध्ये समोर येईल. आता खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे. एका गावातील जबाबदारीच्या पदावर असलेला व्यक्ती असा विकृत कृत्य करतो तेव्हा समाजाच्या मुळावरच घाव बसतो. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता होत आहे. नाशिकमधील काठेगल्ली परिसरात आज सकाळपासून तणावाचे वातावरण. अनधिकृत धार्मिक स्थळ हटवले जाणार असल्याच्या अफवेमुळे जमावाकडून अचानक दगडफेक. पोलिसांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, परंतु या हल्ल्यात 3 पोलीस जखमी झाले आहेत. नाशिकच्या मध्यवर्ती काठेगल्ली परिसरात सकाळपासून महापालिकेच्या पथकाने अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई सुरू केली होती. या कारवाईबाबत चुकीची माहिती आणि अफवा पसरत गेली आणि त्याचा परिणाम गंभीर झाला. अचानक जमलेला उपद्रवी जमाव आक्रमक झाला आणि पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्यात 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली. सध्या महापालिकेच्या पथकासोबत बंदोबस्तात कारवाई सुरू आहे. काठेगल्ली परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
शहरात शांतता राखणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. अफवांना बळी न पडता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, कारण एक चुकीचा निर्णय अनेकांचे जीवन अस्थिर करू शकतो. शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या जमिनीच्या सीमांकनासाठी नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मालेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सुदैवाने गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. पाहूया सविस्तर रिपोर्ट. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. शक्तीपीठ मार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ मार्ग रद्द झालाच पाहिजे. नांदेड जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे. काल भोगाव येथे जमिनीचे सीमांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी विरोध केला होता. मात्र सकाळी अशीच माहिती समजल्यावर शेतकरी सुभाष मुगलवार यांनी स्वतःच्या शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी वेळीच धाव घेतली आणि मुगलवार यांचे प्राण वाचविलेत. यानंतर गावात आणि परिसरात सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. सुभाष मुगलवार यांचा भावनिक मन हेलावून टाकणार आहे. आई वडिलांनी कबाड कष्ट करून जमीन सांभाळली. सरकार ती बळजबरीने घेत असेल तर आमच्या मुलांचं भवितव्य काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यांची मानसिक अवस्था इतकी ढासळली होती की ते म्हणाले, मी काल रात्री झोपलो नाही, सकाळी पक्का विचार केला, आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. गावकऱ्यांनी वेळेवर हस्तक्षेप केला आणि त्यांना समजावून थांबविलं. हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात चिंता आणि संतापाचा विषय बनला आहे. मालेगाव येथील शेतकरी सुभाष नारायणराव मुरलवार, माझी जमीन अर्धापूर तालुक्यात मालेगाव येथे हायवे रोड टच आहे. माझ्या आई वडिलांनी कबाड कष्ट करून ही आमच्या जीवनासाठी सांभाळून ठेवलेली आहे. ह्या जमिनीमधून आता शक्तीपीठ हा महामार्ग जात असल्यामुळं आम्ही वारंवार सरकारला सांगून सुद्धा सरकार याच्यावर कसलीच भूमिका घेत नाही. काल भोगाव येथे अधिकारी सगळे आले, तिथं सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं याच्यानंतर येऊ नका. आज असं कळालं की मालेगाव इथे येणार आहेत. काल काल दिवस झालं, काल रात्र झाली, काहीच झालं. सरकार विचार करू मला झोप नको. मी आज एकच सकाळी मी माझ्या मनावर विचार पक्का केला, आज मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. माझी तर सोडा, माझ्या गावातील आजूबाजू गावातील सगळ्या लोकांची सरकार जमीन घेत आहे. सरकारला वारंवार सांगून सुद्धा सरकार याच्यावर काही विचार करत नाही. सरकार म्हणते समाज त्यांचे समाज आहेत. आज ही जमीन मला कशाही प्रश्नाने कितीही मागणं मला तरी द्यायची नाही. आज माझ्या वडिलांना माझ्या नावची ठेवली, आज मी माझ्या लेकराच्या नावची ठेवतो. जर सरकार असं घेत असेल तर आमच्या लेकरं मला काय करावं, त्याच्यासाठी मी अंतिम टोकाचं पाऊल उचलून मी आज आत्महत्या, मी माझ्या शेतात कोणाच्याही शेतात न जाता मी माझ्या स्वतःच्या शेतात आत्महत्या करीत असताना मला माझ्या गावातील गावकरी फाशी करण्यासाठी थांबविलं, वाचविलं, धरले. असं काही करू नको. आम्ही तुझ्या सगळेजण पाठीशी आहे. सगळे गावकरी आजूबाजूचे सगळे इथं धावून आले. शेतकऱ्यांच्या वेदना कोण ऐकणार? शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया जर पारदर्शक आणि न्याय नसेल तर अशी आत्महत्या करण्याची वेळ अनेकांवर येईल. सरकारने वेळी जाग होऊन समाधानकारक तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, RRC 899, फास्ट वे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता आपण अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण
सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.